प्रशासन म्हणत आहे की आम्ही झाडं तोडावीच लागतील अशा पद्धतीची प्रशासनाची साधूग्रामसाठी समोर आपल्या काळात पण राजकारणाची सत्ता असताना पण कुंभमेळा झालेला भाई समोर असं नाही बोलता येणार. मी त्यांच्याकडे बघूनच बोलू शकतो. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याकडे बघून मी बोलू शकतो. मला असं नाही बोलतो. सॉरी. तेव्हा पण आपल्या त्या काळात पण कुंभमेळा झालेला आणि साधू संतांची पण काळजी घेतली गेली. खूप सुरळीत पार पडलेला तो कुंभमेळा. तेव्हा कुठची झाडं कापायला नाही लागली हो. आता तुम्ही 1600 झाडं कापताय प्लस मला वाटतं 5 ते 7 हजार झाडं नाशिकमध्ये कापताय रस्ता मोठा करायला. आपण तेव्हा 500 किलोमीटरचे रस्ते केलेले, तेव्हा एकही झाड कापायला नाही लागलं. रस्त्याच्या मध्ये झाड असताना पण आपण त्याच्या भोवती रस्ता बनवलेला आणि उत्तम रस्ता बनवलेला. त्याच्यामुळे तुमची इच्छाशक्ती असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. कुंभमेळा झाला, साधूग्राम झालं, साधू संतांसाठी तुम्ही ते 1600 झाडं कापली. ते कुंभमेळा झाल्यानंतर ती जमीन कोणाच्या घशात टाकणार आहात हा पहिला मला प्रश्न. बरं, जेव्हा आम्ही कुंभमेळा केला, जेव्हा साधू संतांची काळजी घेतली गेली, तीच जमीन आज उपलब्ध का नाही आहे? कारण ते झाल्या तुमची सत्ता आल्या तुम्ही बिल्डरांच्या घशात ती देऊन टाकता. सो मला वाटतं ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे. हे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. कुठेतरी ही झाडं वाचली पाहिजे. जी झाडं त्या झाडांना पण त्रास होतो आणि ती झाडं आपल्याला पण जगवतात. सो मला वाटतं की हे यांची मागणी काही चुकीची नाही आहे. कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण ते पण ह्याच झाडात श्वास घेतात. सोल्युशन काय वाटतं आपल्याला? ज्या ठिकाणी पारंपरिक सोल्युशन ह्या अनेक लोकांनी काढलं आहे की तुम्ही कुठची झाडं कापणार आहात आम्हाला सांगा तरी, कुठे लावणार आहात सांगा तरी. 1600 झाडं कापून तुम्ही काय करताय त्याचं? बरं, 400-500 वर्षाची झाडं आहे, त्याला तुम्ही 38 वर्षाची दाखवताय, 40 वर्षाची दाखवताय. कशासाठी? कारण तुम्हाला ती कापायची आहेत. सो तुम्ही खरं बोला ना आमच्याशी, काय करताय? तुम्हाला तिकडे बसवलंय कोणी तर ह्या लोकांनी. त्यांनाच खोटं बोलून तुम्ही कुठच्या तरी बिल्डरच्या घशात काहीतरी घालणार. तुम्ही पैसे कमवून किती कमवणार? एक लिमिट असते ना. मागच्या कुंभमेळ्यानंतर काही वृक्ष लागवड तिथे करण्यात आली. राज्य सरकारचा अजेंडा होता की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे. त्यातली काही वृक्ष आहेत आणि ती आता कापावी असं प्रशासनाचं महापौर. मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आपण का कापताय? आम्ही साधूग्रामाच्या विरोधात बिलकुल नाही आहोत. आमच्या वेळेला पण कुंभमेळा झालेला, उत्तम काळजी घेतली गेली त्या साधू संतांची. आता का तुम्हाला झाडं कापून तिकडे साधूग्राम करावं असं का वाटतं? साधूग्राम केल्यानंतर तुम्ही तिकडे परत झाडं लावणार आहात का? त्या जमिनीचं काय होणार आहे याची उत्तरं नको का आपल्याकडे? सो खूप सोपा विषय आहे आणि आपल्या भविष्याचा विषय आहे. पुढची पिढी पण आहे आपली. तुम्ही आज बघितलं असेल तर नाशिकमध्ये 40 डिग्री टेम्परेचर आहे. हे कधीच पोचलं नव्हतं. बरोबर. आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. NGTमध्ये पण हा वाद गेलेला आहे. उच्च न्यायालयामध्ये पण सुनावणी झाली. दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाची आंदोलनही होत आहे. मला टेक्निकल गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. जिकडे आपल्याला सोडवता येतो तो इच्छाशक्तीने सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. तो केंद्रात नाही होते, राज्यात नाही होते, नाही तर महानगरपालिकेत नाही होते. तुमची इच्छाशक्ती असेल तर सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आज भांडतोय आणि नाशिककर जेव्हा उतरतील तेव्हा मी त्यांच्या पाठीशी असेल.